या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी महायोगाचं एक लक्षण सांगितलं. ते असं की आपल्या देहाची गती ही प्रारब्धाने असते, अशी ज्याची खरी निष्ठा आहे तो महायोगी, असं त्यांनी सांगितलं. तो महायोगी जाण म्हणजे मनुष्याच्या प्रयत्नाला विश्वाच्या रचनेच्या दृष्टीनं महत्व नाही. आपल्याला असं वाटेल अरे काय ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपल्या युरोपमध्ये 17व्या शतकामध्ये समर्थांच्या काळी एक जगातला मोठा तत्वज्ञ होऊन गेला. त्याचं नाव बेनिडिक्टस स्पिनोझा. हा जगातला एक अतिशय नामवंत तत्वज्ञ आहे. त्याचा एक ग्रंथ आहे एथिक्स म्हणून. एथिक्सचा अर्थ नीतिशास्त्र. पण त्याने गणित जसं असतं ना, जॉमेट्री भूमिती, तशा पद्धतीने तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला जॉमेट्रिकल मेथड असंच म्हणतात. त्याचं म्हणणं असं आहे की संबंध विश्वाच्या दृष्टीने जर बघितलं तर माणसाला कर्माचं स्वातंत्र्य नाही, डिटर्मिनिझम. आणि याचा थोडासा अनुभव मी आपल्याला असं विचारतो, तत्वज्ञ सांगू दे की तुम्हाला सगळ्यांना वाटतं मनसोक्त नामस्मरण करावं, होत आहे का? का होत नाही याची चौकशी केली आहे का कधी? त्याचं कारण असं आहे की माझ्या अंगी जे कर्म व्यवस्थित करावं असं वाटतंय ते करणं माझ्या हातात नाही आहे, हे उघड आहे. त्याला दुसरी शक्ती पाहिजे, यात शंका नाही. आणि इथेच गुरुचं खरं महत्व आहे. सरीज नाम म्हणतात ते काय, गुरुकडून कशाला पाहिजे? त्याची तपश्चर्या त्यामध्ये असते. मी करून होणारी ही गोष्ट नाही आहे. बरं, याला की नाही अलीकडच्या विचारवंतामध्ये, हे मी भारतीय म्हणतच नाही, भारतीय एवढा विचारवंत कुणी अलीकडे झालाच नाही. ते दोघं डॉक्टर राधाकृष्णन हे तर खरोखर म्हणजे आपलं तत्वज्ञान दुसऱ्या जगाला सांगणारे महत्वाचे खरे. पण स्वतंत्र विचारणारे एक भट्टाचार्य म्हणून होता, बंगाली, तो होता खरा विचार. पण युरोपमध्ये मात्र ही परंपरा अजून चालू आहे. त्याला त्या अतिशय मोठ्या माणसाने, व्हाईटहेडने होलिस्टिक डिटर्मिनिझम असं म्हटलेलं आहे. समग्र नियतिवाद. समग्रतेचा म्हणजे अगदी याला उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतोय. तुम्ही समजा इथून चर्चगेटला ऑफिसला निघालात गाडीमध्ये. मला तुम्ही खरं सांगा, तुम्हाला काय वारा घ्यायची सोय आहे का, उभा राहायची सोय आहे का, काय करायची सोय आहे? दुसऱ्याचा समजा तंबाखू खाणारा, सिगरेट पिणारा, त्याचा श्वास तुमच्या नाकात जातोय, तुम्ही काय करता अशा वेळेला? का नाकात बळे घालता? घेताना ही नियती आहे. ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्या परिस्थितीत तुम्हाला जाता येत नाही. म्हणजे होलिस्टिक डिटर्मिनिझम म्हणून जे आहे त्याचा अर्थ प्रारब्ध असा आहे. बरं, तेव्हा ही मूर्ती असू द्या की त्याला आपल्याकडे त्याच्या इच्छेने म्हणतात. ईश्वराचे जे मनोगत तेच आपुले उचित, असे समर्थांची उभी आहे. उचित म्हणजे बरोबर की त्यांनी जे ठरवलेलं आहे यालाच होलिस्टिक डिटर्मिनिझम म्हणतात. यालाच याच्यामध्ये योग वासिष्ठामध्ये जिथे प्रयत्नाचं भयंकर महत्व, एक संबंध सर्व घातलेला आहे. प्रयत्न वाचले की प्रारब्ध वाचले. आणि शेवटी निर्णय दिला वशिष्ठांनी की प्रारब्ध हे कर्मानेच निर्माण होतं ना, मग कर्मालाच महत्व आहे, कर्म हे स्वतंत्र आहे असं त्यांनी म्हटलं. नियतिवाद सांगूनच ठेवलेला आहे. आणि तो कसा सांगितला आहे? तुम्हाला मी कर्मशून्य व्हा असं म्हणत नाहीये बरं का, पण समजून कर्म करा असं म्हणतोय मी. बरं, की माझ्या हातात किती आहे एवढंच. तुम्हाला पगार कमी आहे आणि तुम्ही किती संपावर गेलात, मिळण्याची खात्री आहे का? हाकलून देतील जळ, गरज बसाल तुम्ही पुन्हा. बरं, शरीरानेच तुम्ही कर्म करणार ना, हे तरी तुमच्या हातात आहे का?
सकाळी तुम्ही उठल्यावरती डोकं ठीक राहील याची खात्री आहे का? आधी नसतंच, पण आणखी मेंदू फिरला तर. याला उर्दूमध्ये फार छान आहे, उर्दूमध्ये खोपडी म्हणतात त्याला, बरं डोक्याला. उसकी खोपडी उलटी हो गई म्हणतात. आधी उलटीच असते, ती उलटी झाली तर सुलटी होईल. संतांचं मत असं आहे, पहिले ही उलटी आहे उसको सीधा करो, म्हणजे परमार्थ करा. नाही, आपली उलटी म्हणजे आणखी उलटी होऊन जाते. हो, उलटी स्क्वेअर असं म्हणा फार तुम्ही. सांगण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे व्याख्या केली आहे महायोगी जाण. ते याग्रस्तांनी मला असं सांगितलं परवा की अमेरिकेमध्ये बंदुकी ठेवायचं लायसन्स आहे. बंदुकी तुम्ही खाजगी ठेवू शकता. तर असं आहे, बंदूक म्हणजे त्याला साफ करायची यंत्र, ते नाहीतर ती बरोबर काम करीत नाही. तर म्हणाले बंदुकीच्या गोळीने मारून मारणं सोडून द्या, पण साफ करीत असताना किंवा मारण्याचा हेतू नसताना चुकून गोळ्या उडून वर्षाला, कल्पना करा बरं तुम्ही आता, किती माणसं मेली असतील? 38,000 माणसं मेली. बरोबर आहे ना? अतिग्रस्त आहेत म्हणून आम्ही थापा मारीत नाही. वर्तमानपत्रात आलेली गोष्ट, जर चुकीनं गोळ्या उडून 38,000 माणसं मरतात, याला तुम्ही प्रारब्धाशिवाय काय उत्तर देता सांगा? नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. तेव्हा तुमच्या आमच्या घरामध्ये आज पाणी नाही, किंवा उद्या उकाडा फार झालाय, किंवा आज पंखा बंद पडला, तर काय करावं? याला नाराजी होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे आपल्याला, नाही का? म्हणजे झालं सकाळी 6 वाजता जपाची वेळ आणि 6 वाजता पाणी येणार, तर जपाच्या ऐवजी नळ वाजतो का नाही तिकडे लक्ष जाणार, नाही का? हे होऊ नये की ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेला व्हायच्या, एवढं माझा म्हणण्याचा मुद्दा आहे. की आपला मृत्यू तसा नसावा एवढंच, बरं का? आता बघा, एक परवा पाहिलेली गोष्ट आहे, होळीच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे. मी रस्त्यातून चाललो होतो, तेव्हा एक बाई, ख्रिश्चन बाई, असे गार पाणी देते लोकांना, काहीतरी 4 आणे 8 आणे घेते आणि लोकांना देते. ती चालली होती. तर गंमत अशी, त्या वरच्या पुलावरून एकाने तो बल्ब टाकला, गोळा पाण्याने भरलेला. मेहरबानी, त्यात दुसरं काही रंगबिंग नव्हतं, मस्त पाणी होतं, बरं का? त्या बाईच्या अंगावर टाकला. पण झालं काय, तिचा नेम चुकला, बाई पुढे गेली आणि ते आमच्या अंगावर आलं. याचं नाव प्रारब्ध. मला गोळा मारण्यासारखं माझ्यात काहीच नाही, समजा काही नाही. बरं, मला वय पाहून म्हणलं जाऊ म्हाताऱ्याला कुठे त्रास देता म्हणून म्हणणार, पण बघा कसं होत नाही. असं जगामध्ये आहे सगळं. हे पहिल्यांदा आपल्याला शिकायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे असं विनोद नाही. मागच्या रविवारी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपल्याला संन्यासाची व्याख्या. मी माझे ऐसी आठवण, विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. कायमचा संन्यासी तो, हो ना? काय महत्व आहे हो याला? जसं ते प्रारब्धाचं सांगितलं मी, तो महायोगी म्हणाले ही व्याख्या आहे. तत्वज्ञानाचा नव्हे तर तर्कशास्त्राचा जो जनक आहे, युरोपियन तत्वांचा अरिस्टॉटल, बरं का? ज्याला ज्ञानियांचा राजा ही पदवी आहे, द प्रिन्स ऑफ देम हू नो, अशी युरोपियन लोकांनी पदवी दिली आहे. त्याचं एक हे तर्कशास्त्रामध्ये, डेफिनेशन इज द बिगिनिंग अँड एंड ऑफ नॉलेज. हो, ज्ञान कशाला म्हणायचं? तर ज्ञान म्हणायला व्याख्येने सुरुवात होते आणि ज्ञानाचा अंत व्याख्येमध्ये आहे. व्याख्या नाही तर ज्ञानच नाही. त्या शब्दाची व्याख्या आहे, तत्वाची व्याख्या आहे, इतके वेगळे तुम्ही जे युक्तिवाद लढवतात त्याची व्याख्या आहे. आणि शंकराचार्यांचं जर कौतुक असेल तर ते शब्द वापरताना, तत्व वापरताना आधी व्याख्या करतात आणि मग पुढे जातात. म्हणजे मी काय म्हणतोय ह्या अर्थानं समजायला पाहिजे. हे ज्ञानेश्वर महाराजांची कमाल आहे की व्याख्या म्हणजे अशी एक व्याख्या लक्षात ठेवली तर बाकी फापट पुसायला लक्षात ठेवायचं कारण नाही. बरं, आता त्यांनी काय सांगितलं, डेफिनेशन अशी केली व्याख्या की संन्यास म्हणतात ना, हे बाहेरचं नाही, वस्त्रावर अवलंबून नाही. आणि जर संन्यास हा परमात्माकडे मिळणारा असेल
तर संन्यासाशिवाय परमात्मा दर्शनच नाही. तर मग उघडच आहे, सगळ्या परमार्थाची व्याख्या त्यामध्ये आहे. ते आतलं आहे, बाहेरचं नाही. होय ना, बाहेरचं नाही आतलं आहे म्हणल्यानंतर आतलं म्हणजे काय आहे, तर आत म्हणून जो मी आहे त्या मीची क्रांती आहे. मला कृष्णमूर्तींचं एक वाक्य फार आवडते. एक पुस्तक आहे त्यांचं, दी ओनली रेव्होल्युशन म्हणून. त्याच्या शेवटच्या पानावर हे आहे, दी ओनली रेव्होल्युशन इज दी इनर रेव्होल्युशन. आतमध्ये क्रांती पाहिजे. आणि तुम्ही आम्ही जे ज्ञानेश्वरी ऐकतो या सगळ्यांच्या वर घरच्या लोकांचा जो आक्षेप असेल, मित्रांचा, घरच्या लोकांचा, इतके दिवस ज्ञानेश्वरी ऐकता पुन्हा आहे तसंच आहे, बदल कुठे काय आहे? घरी जेव्हा अमकं तमकं झाल्यावर लगेच तुम्ही भडकता, कशाला जातात ज्ञानेश्वरी ऐकायला? माझ्यापर्यंत येत नाही म्हणून बरं आहे तोपर्यंत. बघा काय त्यांची काय चूक आहे. तुम्ही आम्ही जे ज्ञानेश्वरी वाचित नाहीत त्यांच्यासारखेच जर असलो तर पुढे काय? मग महाराज असं म्हणायचे की म्हणले एक मुलगा तालमीत जातोय व्यायामशाळेत आणि एक मुलगा जात नाही, आणि दोन्ही खप्पडच आहेत आपले. मग म्हणले जाण्याचा हेतू काय? तसं मी मार जप करतो, गुरुकडे जातो, ग्रंथ लिहितो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, आणि पुन्हा जसा आहे तसाच जर असेल तर काय उपयोग आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या किती सुंदर आहे बघा. आणि गंमत अशी आहे, अरिस्टॉटलच्या म्हणण्याचा अर्थ 1-2 मिनिटात सांगतो, काय आपला विषय नव्हे, की कोणताही विषय सुरुवात करताना व्याख्याने सुरुवात करावी लागते. एक अर्थशास्त्र घ्या, इकॉनॉमिक्स, पहिल्या चॅप्टर मध्ये डेफिनेशन असंच त्याचं हेडिंग असतं, त्या अध्यायाचं नामकरण व्याख्या. ही व्याख्या मग काय करतात, 2-4 व्याख्या देतात, आणि मग त्यातली त्याला कोणची पसंत आहे ती करून पुढे चालतो तो, नाही का? तेव्हा ग्रंथाचा म्हणजे विषयाचा आरंभ व्याख्याने, आणि ती व्याख्या समजते केव्हा, बरोबर शेवटी की काय आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. नारदाच्या भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या आहे. हा विषय नव्हे, आपण सहसूत्र म्हणून सांगतो, मी पुष्कळ विसरून गेलेलो आहे, की व्याख्या सुद्धा होकारार्थी पाहिजे, नकारार्थी असता कामाची नाही. म्हणजे उदाहरण घ्या की संन्यास नाही काय हे सांगता येईल, पण ही काही व्याख्या नव्हे, हे वर्णन आहे, डिस्क्रिप्शन आहे, म्हणून निगेटिव्ह असता कामाची नाही. समर्थने नाही का दासबोधामध्ये विभक्त नव्हे तो भक्त, अरे ही नकारात्मक व्याख्या आहे, ही काही खरी नव्हे, भक्त काय ते सांगा. तसं नारदाने व्याख्या केलेली आहे, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अथा तो भक्ती व्याख्यास्यामहा. आम्ही आता भक्तीची व्याख्या करतो असं म्हणून पुढे लगेच म्हणाले, सा म्हणजे भक्ती, स्त्रीलिंगी आहे ना, सा तू ती अस्मिन म्हणजे भगवंताच्या ठिकाणी परम प्रेम रूप आहे, अतिशय प्रेम करणं. मग प्रेम काय आहे समजायला संबंध भक्ती सूत्र वाचली पाहिजे, तर मग शेवटी करणार अरे याला प्रेम म्हणतात बा. म्हणजे जी सुरुवात केली व्याख्या ती स्थूल मानाने कळली आणि शेवटी मग ती कळली. मग या संन्यासाचं होतंय कसं, त्याला एक गंमत सांगतो आपल्याला. संन्यासाशिवाय परमार्थ नाही, संन्यासाशिवाय भगवंताचं दर्शन नाही. एक गृहस्थ मुलाखतीला गेला, मिलिटरी मध्ये ऑफिसर करायचं होतं त्याला, त्याच्यात जायकी करता त्यांनी अर्ज केला, त्याला इंटरव्ह्यूला बोलावला, तो गेला. तर ते 4 लोक बसले होते ऑफिसर्स, कुणी कमांडर होते, कुणी जनरल्स होते, बसले होते. हा तुम्ही दारू पिता का? नाही म्हणाला. तुम्ही परस्त्री करता का? नाही म्हणाला. तुम्ही पैसे खाता का? नाही म्हणाला. तुम्ही तंबाखू ओढता का? नाही म्हणाला. तुम्ही काही गैरकृत्य करता का? नाही म्हणाला. अरे काय बा, हा लायक आहे मनुष्य असा. पण म्हणाला थांबा, तुम्ही मला बोलावलंय, मुलाखत झाली, आता मला नेमणार, एकच सांगतो म्हणला, लपवून कशाला ठेवू, माझ्यामध्ये एकच दोष आहे लहानसा. मी म्हणलं फार खोटं बोलतो म्हणाला. बरं का, हे जसं म्हणजे आधीच सांगितलं सगळं वाया गेलं की हो, नाही का? तसं आपलं होऊ नये का? अरे संन्यस्त वृत्ती नाही तर पुढचा परमार्थ करायचा आहे काय? मूळ ते नाही ना, आपल्याला साधत नाही, त्याचं कारण ते मीन माझं.
मीन माझं जोपर्यंत विसरत नाही त्याला संन्यास नाव देऊ नका, तोपर्यंत परमार्थ नाही. बरं, का साधत नाही? याच्यामुळे साधत नाही, हे लक्षात ठेवा आपण. बरं, तर हा विषय आपला झाला. आता प्रश्न असा आहे, सांख्य आणि योग, कर्मयोग असं त्यांनी सांगितलं. सांख्यामध्ये काय आहे? बुद्धिप्रधान आहे, विचार प्रधान आहे. आणि कर्मयोग हा प्रत्यक्ष आहे, त्याला कर्म केल्याशिवाय नाही. याचं कारण काय आहे? भगवंताने हे दोन का सांगितले? याचं कारण असं आहे, मी जे म्हणतो ना आपल्याला की नाही अलीकडचं शास्त्र वाचल्याशिवाय भगवद्गीता धड कळायची नाही, त्याचं कारण हे आहे. मानसशास्त्रामध्ये माणसांचं जे वर्गीकरण केलंय त्यामध्ये माणसं 3 प्रकारची, पण माणसाचं मन 2च प्रकारचं. फार सुंदर आहे बरं का. 2च प्रकारचं. काय ते? एक एक्स्ट्रोव्हर्ट आणि दुसरे इंट्रोव्हर्ट. एक्स्ट्रोव्हर्ट म्हणजे बहिर्मुख आणि इंट्रोव्हर्ट म्हणजे अंतर्मुख. सगळे संशोधक, अतिशय खरे विद्वान, खरे शास्त्रज्ञ, परमार्थी, हे सगळे इंट्रोव्हर्ट बरं का, म्हणजे अंतर्मुख असतात. इंट्रोव्हर्ट पाहणारे, जाणारे. एक्स्ट्रोव्हर्ट म्हणजे बहिर्मुख सगळे. तेव्हा जे इंट्रोव्हर्ट असतात ते विचार प्रधान, चिंतन प्रधान असल्यामुळे त्यांच्याकरता सांख्य मार्ग. आणि जे बहिर्मुख असतात, कर्माशिवाय चैन पडत नाही, ते सगळे एक्स्ट्रोव्हर्ट, बहिर्मुख बरं का. तेव्हा जगात भगवंताकडे जाण्याचे 2च प्रकार, एक अंतर्मुख असणारे, एक बहिर्मुख असणारे. भगवद्गीतेची कमाल जर असेल तशी आहे, ते सांगतो ते श्लोक का घातलेले, की जो बहिर्मुख आहे, इंग्रजी शब्द वापरीत नाही, आता तुम्हाला कळला एक्स्ट्रोव्हर्ट. जो बहिर्मुख आहे त्याला जर मोठा रोग असेल तर कर्माशिवाय चैन पडत नाही. एखादी सासू असते, 5-50 वर्ष स्वयंपाक पाणी केलेलं असतं, तर सून किती चांगली असली ना तिला चैन पडत नाही त्यात लक्ष घातल्याशिवाय. किंवा अलीकडे रिटायर झाल्यानंतर पार्ट टाइम जॉब करतो म्हणतात, कारण घरी चैन पडत नाही ना. रिटायर झाल्यावर आहे बरं का, मी काहीतरी सांगतोच नाही. एक कंडिशन्स ऑफ हॅपीनेस नावाचं टेलरचं पुस्तक आहे, ते अमेरिकन लोकांवरती आहे. त्यात त्यांनीच म्हणलेलं आहे, अमेरिकेमध्ये आता हे पुस्तक लिहून 30 वर्ष होऊन गेली, तेव्हा 50 वर्षांनी एक नवीन समस्या निर्माण होणार आहे की रिटायर झालेले जे स्त्री पुरुष आहेत त्यांना काम काय द्यायचं. नाही तर ते काय एक म्हण आहे, रिकामा नाभिन कुड्याला तुंबडा लावी, काहीतरी आहे ना. अहो नसते उपद्रव करीत बसतील हो लोक, हे नाही का. बुद्धीला काम नाही ना ते काय करायचं. म्हणून माझ्या मते सगळं जाऊ द्या, नामस्मरणाचा मोठा उपयोग असेल तर मला वेळ पुरत नाही ही स्थिती होते. केवढी कृपा आहे संतांची मला सांगा. नाही तर मग पूजा पाठ करीत बसा, वाचन करा, एवढं जमत नाही. पण नामाचं कसं आहे, उपाधी रहितच आहे ते, तुम्हाला केव्हाही कुठेही कितीही वेळ करता येतं. बरं, दुसऱ्याचं त्यात संबंध नसल्यामुळे तुमच्या प्रपंचात काहीच त्याचा संबंध नाही, नाही का. असो, सांगायचंय तुम्हाला काय, तुम्हाला अर्जुनाला का सांगितलं हे? अर्जुन बहिर्मुख होता, अर्जुन क्षत्रिय होता, आणि क्षत्रिय असल्यामुळे तो बहिर्मुख होता. त्याला कर्मयोगो विशिष्यते असंच सांगायला पाहिजे. कर्मच श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा. कारण याला तो म्हणलाच होता ना की सगळं सोडून मी जातो, भिक्षा मागतो. अरे तुझं काम नाही, तू भिक्षा मागायला गेलास आणि तुला उलटून कोणी बोललं तर लगेच तू डफारशील त्याच्यावरती, हे तुझं काम नाही आहे. म्हणून समर्थांनी जसं दादवाद सांगितलं तसं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाला अंतर्मुखतेची जोड दिली. समर्थांनी काय सांगितलं? काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ. काही समाजामध्ये, काही शांतपणे असा काळ कंठीत गेला तरच चिंतनाला वेळ फावे, नाही तर नाही. आणि जी खरी मोठी माणसं असतात त्या सगळ्यांना चिंतनाचा वेळ काढल्याशिवाय काम होऊ शकत नाही. बरं, त्यांना ते नाहीच जमत त्याशिवाय. म्हणून हे जे विधायक काम आहे, चिंतनही आहे आणि कर्मही आहे, अशी माणसं असणं फार थोर असतात. समर्थ स्वतः तसेच होते ना, नाही का. इकडे पुढारी पण होतं, त्यांचं वर्णन असं केलेलं आहे की अक्षरशः हजारो माणसं त्यांना येऊन भेटायची, आणि त्यांचे जे महंत होते
ते सगळा आपला रिपोर्ट येऊन द्यायचे त्यांना. किती ऐकावं लागत असेल, पण आपलं चिंतन कधी त्यांनी सोडलं नाही. त्यांनी असं वर्णन केलेलं आहे, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. हे केव्हा बोललेले आहेत? रामनवमीचा उत्सव सुरू करून द्यायचे. 9 दिवस उत्सव असायचा, तेव्हा उत्सव सुरू करून द्यायचे आणि जंगलात निघून जायचे आणि मग शेवटी पुन्हा यायचे. तर आपलं चिंतन सोडलेलं नाही. आपल्याला कसं होतं, त्या कर्माशिवाय आपल्याला जमतच नाही. मग कसलं चिंतन काय म्हणतात, नाही का? किंबहुना जप संपतोय केव्हा आणि धडपड केव्हा करतोय अशी आपली स्थिती असते. वर्तमानपत्र केव्हा वाचतोय आता, नाही का? मुद्दा सांगण्याचा माझा एवढाच. म्हणून कर्मयोग विशिष्यते. कर्मयोग याचा अर्थ, कर्मयोग याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं नव्हे. तू बहिरोख आहेस, तुला कर्माशिवाय सत्यता नाही, चैन पडत नाही, म्हणून कर्मयोग विशिष्यते. हे का सांगतोय मी? आता पुढचा जो श्लोक आहे त्याची प्रस्तावना आहे. आता ते असं आहे बघा, तैस देखे अग्नी विजवून जाये, ऐकण्यासारखं आहे बरं का. मग जे राखोडी केवळ होये, ते कापुसे गिवसूये जया परी. फार सुरेख आहे. अग्नी आहे, अग्नी हातात घेतला तर जाळणार. अग्नी विजला, तो विजलेला अग्नी म्हणजे राख तुम्ही कापसामध्ये घेऊ शकता. तसं कर्म हे अग्नीसारखं आहे, तुमच्या समाधानाला जाळणार आहे, तुम्हाला अस्वस्थ करणार आहे, तुमच्या मनाला चैन पडू देणार नाही. त्या कर्माला जर तुम्ही एक विशिष्ट प्रकारचं वळण दिलं तर तो विजलेल्या अग्नीसारखं राखोडी होईल. मग कापसात जसं घेता येईल तसं तुम्ही सर्व कर्म करून सुद्धा तुमच्या आत्मचिंतनाला धोका येणार नाही, हा सांगण्याचा हेतू. मग गृहाधिक आघवे, हे काही नलगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निस्संग म्हणून. तुम्ही निस्संगपणे तुमचं ग्रहाधिक आघवे प्रपंच जो आहे तो जर निस्संग रीतीने केला, मी माझे ऐशी आठवण विसरून, तर मग तो विजलेला अग्नी आहे तो हातात घ्या. म्हणून ऐसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची धोरी. तो कौतुक पाहिल. अहो कशाला, नाथांचा अभंग आहे ना, कौतुक तू पाहे संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, असं तुकाराम महाराज म्हणाले. हे तेच म्हणतायत की प्रपंचात राहा, पण आज काय ही तर आहे, उद्या काय ही तर आहे. म्हणजे असं मुलगा शिकलेला आहे, चांगला आहे, आपलं उदाहरण घ्यायचं बरं का, आणि तर लग्नाची खटपट चालू आहे, चांगल्या मुली आल्या आणि एक मुलगी केली, सर्व पाहिलं, रूप पाहिलं, रंग पाहिलं, शिक्षण पाहिलं, कला पाहिली, कुलशील पाहिलं, नोकरी चाकरी पाहिली, आणखी काय असेल ते सगळं पालन केली आणि खात्री आता मुलगी सुखाची होणार सून, आणि ती बरोबर उलटी झाली, तर मनुष्य काय म्हणेल, काय हो म्हणले, पश्चातापाची पाळी आली आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की जो ज्ञानेश्वरी वाचतोय किंवा ज्ञानेश्वर महाराज वाचतो त्यांनी म्हणावं, वा काय कौतुक आहे म्हणले बघा, ते तसं होतं, इतकं पाहून केलं, हे असं झालंय, याचं नाव प्रारब्ध. तर म्हणले प्रपंचात मजा आहे खरी, नाही तर प्रपंच म्हणजे कटकट आहे सगळी. बरं, चांगलं झालं तरी असमाधान, वाईट झालं तरी असमाधान, कर्म बरोबर झालं पाहिजे. कारण आज मला कर्माशिवाय चैन पडत नाही, कर्माचं महत्व आहे, तेव्हा कर्म बरोबर होऊन मग असं. याला एक उत्तम अगदी महाराजांचं वचन सांगतो, तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा माझ्या सगळं बरं का. काय आहे, प्रपंच हा कर्मस्वरूपच आहे, कर्ममयच आहे की सगळी, आणि मी त्यात आहे, माझा देह आज कर्मातच आहे. तर म्हणाले कर्म करताना काय दृष्टी ठेवावी, असं केलं असतं तर बरं झालं असतं, हा म्हणण्याचा प्रसंग येऊ नये असं माणसाने वागावं. केवढा अर्थ आहे यामध्ये, नाही का. म्हणजे तुम्ही आजारी आहात आणि एकाने सुचवलं, अहो त्या आमच्या वैद्याकडे फार चांगला औषध आहे त्याला, पण तो फारसा प्रसिद्ध नसेल आणि डॉक्टर लोकांकडून तुमचं काही बरं होत नाहीये, तर काही जरी असलं तरी त्या वैद्याकडे जाऊन औषध घ्यावं. बरं होणं नाही, बरोबर त्या वैद्याच्या हातात नाही, तुमच्याही हातात नाही, तो प्रारब्धाचं गुण आहे. पण त्याच्याकडे गेलो असतो तर बरं झालं असतं बा, हे उपयोगाचं नाही बरं का, हे लक्षात ठेवावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत फार जरा हा आहे, कडक आहे. कर्माला अग्नी म्हटलेलं आहे. अग्नी का, तर कर्म समाधान जाळतो म्हणून अग्नी आहे. कर्म झालं नाही तर बरोबर अस्वस्थ करेल तुम्हाला. म्हणून माझ्या हातनं जेवढं ते सुधारण्याकरता करणं शक्य आहे तेवढं केल्यानंतर आता तुझे
आता तू पहा काय आहे ते, माझं काम मी केलं सगळं, बरं का. म्हणून त्यांनी अग्नीचा शान पुढे म्हणाले, तैसा असते उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी, जयाची बुद्धी संकल्प नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये अमक व्हावं आणि अमक होऊ नये हा संकल्पच नाही, तो कर्म बरोबर करील. उपाधी म्हणजे जे त्याच्या भोवती जमलेले ते बरोबर करील, करून सुद्धा कर्मबंध नाही, झालं झालं नाही नाही. म्हणजे एका ग्रस्ताने फार छान सांगितलं मला. ते काय म्हणाले की म्हणले, एका त्यांच्या गरीब नातेवाईकाला त्यांनी घरी पाळला, बरं का. त्याची आई आंधळी. तेव्हा म्हणले, अरे आता आमचं कोण पाहणार आहे काय आहे, म्हणून त्याला याने आणला. आमच्या मोगलाईतली गोष्ट आहे, यांची मुलगी काळी सावळी होती, पण तिला हे झालं होतं, देवी आल्या लहानपणी. देवी आल्यामुळे एक डोळा गेला होता, बाकी दुसऱ्यांनी दिसायचं, सगळं घरचं काम करायचं. तिला कोण करून घेणार, शिक्षण नाही काही नाही, म्हणून त्याला घरी आणला, शिकवला, चांगला तयार केला, नोकरी लावून दिली. आणि आता ह्या हेतूनेच केलं लग्न करावं म्हणून, शेवटी तो नाही म्हणाला, बरं का. तेव्हा ते भांडला त्याला आणि त्याला घरातून त्याने काढून दिला. तेव्हा ते साधू होते, भटजी होते, ते काय म्हणाले, तुम्ही त्याला ही अपेक्षेने केलं, इथं चुकलं म्हणाले. तिचं जर त्याच्याशी लग्न व्हायचं नसेल तर तुम्ही किती लोक आपटलं तरी कसं काय व्हायचं ते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणताय संकल्प नाही. फार तुम्हाला कल्पना नाही, तो पुरुष सांगत असताना किती जीवनातला धरून सांगतोय बघा, की आमकं व्हावं, संकल्प नाही. आता इथे प्रश्न असा, संकल्प असल्याशिवाय कार्य जोराने होत नाही, नाही का. मी परीक्षा पास झालंच पाहिजे म्हणून अभ्यासच केला नाही तर कसं होईल सांगा. प्रयत्न करताना तुमची आमची स्थिती अशी आहे, मागून ड्राईव्ह पाहिजे, ड्राईव्ह. ती प्रेरणा कोणची पाहिजे, ते फळ पाहिजे मला, ते मग संकल्प तर पाहिजे. आणि पुन्हा बाबता कामाचा नाही. तर महाराजांचं म्हणणं असं, त्यामध्ये जो आग्रह असतो तो आग्रह न ठेवता संकल्प करावा. वा, हे समजून घ्या शास्त्र, की नाही या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न व्हावं अशी इच्छा आहे, आग्रह नसावा. झालं तरी व्हावं आणि न झालं तरी व्हावं. म्हणजे झालं तर ठीकच आहे, नाही झालं तर जो मनावर परिणाम होतो तो होणार नाही, दुःख नाही. मग तसं आपल्याला काही रोग झाला, रोग झाल्यानंतर अगदी डॉक्टरकडे जा, औषध पाणी करावं, पण बरं व्हावं ही इच्छा जरी असली तरी आग्रह नसावा. कठीण आहे जरा, बरं काय नाही का, नाही का, बरोबर करता जातो. तसंच तुमची मुलगी आहे, पण एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगी आहे, ते असं व्हावं तसं व्हावं, मनात असावं, पण ते झालं नाही तर सगळं वाया गेलं असं वाटतं कामाचं नाही. म्हणून संकल्पाची तंगडी ठेवून संकल्प ठेवावा. त्याचा विषारी दात जो आहे तो काढून ठेवावा, मग संकल्प ठेवावा. कारण संकल्प दिशा दाखवतो ना, तुम्हाला दिशा असल्याशिवाय कर्म होणार नाही. म्हणून दिशा तर पाहिजे, पण त्याचा आग्रह नसावा. आणि त्या आग्रहामध्ये जो मीपणा आहे तो मीपणा बाधतो, तो सोडला की संन्यास. मी माझे ऐशी आठवण आहे, त्याच्याशी संबंध आहे. संकल्पाला मागे आग्रह मीपणाचा असतो, ते झालं तर मी सुखी होईन. अरे तसं नाहीये, आतापर्यंत संकल्प सिद्धी झाली किती सुख लागलं तुला. मग म्हणून म्हणाले, म्हणून कल्पना जई सांडे, संकल्प आहे ना, सम्यक कल्प येते ती संकल्प, सर्व बाजूने कल्पना करण्याचा संकल्प. म्हणून कल्पना जई सांडे तैचे या संन्यास उघडे. कर्म आहे, कर्माला संकल्प पाहिजे, पण ते मिळाल्याने मी सुखी होईन ही कल्पना टाकला तो संन्यास. ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास येऊ. सांगडे म्हणजे सारखे, दोघांची सांगड आहे, संन्यास आणि कर्मयोग. हे दोघेही एकच आहेत, कारण दोन्ही मध्ये संकल्प नाही. आणि कर्मामध्ये संकल्प जरी असला तरी त्याला मृतवत करून ठेवल्यामुळे कर्मयोग करीत असताना सुद्धा त्याला संकल्पाला महत्व नाही. बरं, म्हणून दोन्ही एक आहे. आता गीतेचा श्लोक पहा. सांख्य योग पृथक बाला प्रवदंती न पंडिता. सांख्य आणि योग हे दोघेही वेगळे आहेत असे वेडे लोक म्हणतात, अज्ञानी लोक म्हणतात, न पंडिता. बरं का, म्हणून म्हणाले एकमप्यास्थितम, एकाच अनुष्ठान जरी केलं उभयोः विंदते फलम, दोन्हीचं फळ त्याला मिळतं. तुम्ही कर्मयोगी व्हा किंवा संन्यास मार्गी व्हा, दोन्ही एक कोणते बरोबर केलं दोन्हीचं फळ मिळेल. आता इथे थोडं सांगतो,
ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य मी वाचतोच आहे. हे असं आहे, आपण एक कल्पना करू. ज्ञानेश्वर महाराज होते 22 वर्षाचं आयुष्य, नाथांचं वय 60 वर्षाचं आयुष्य आणि समर्थांचं 72 वर्षाचं आयुष्य, होय ना. आता 3 तऱ्हा त्यात तुकाराम महाराज सुद्धा घ्यायला हरकत नाही.